गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आपल्या इंटरमिडियंट फास्टिंगचा दिवस 13वा आणि हे आहे माझं आजचं वेट. एवढा उपवास नवरात्रीचे चालू आहे तरी वजन कमी व्हायचं काही नाव नाही आहे. नॉर्मली गरम पाण्याने आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे रोजच्याप्रमाणे. त्यानंतर अंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली, देवपूजा वगैरे करून घेतली आणि दारात रांगोळी वगैरे काढली आणि ही आहे माझी आजची छोटीशी रांगोळी. त्यानंतर मग मी घेतलेला आहे एक ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर, कारण थोडीशी भूक लागत होती मला या वेळेला. आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये गेली आहे सगळं जेवण करायला. सगळ्या घरच्यांसाठी जेवण केलं आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी उपवासाचं सगळंच एक थाली टाईप बनवलेलं आहे. छोटीशी व्हिडिओसुद्धा त्याची रील शूट केली आहे माझ्या दुसऱ्या चॅनलसाठी. तर हे आहे ते जेवण. तर मी ब्रेकफास्ट जो केला आहे ना तो हाच थोडासा केला आहे, म्हणजे टिफिनमध्ये भरला आणि उरलेला थोडंसं हेच खाल्लं आणि त्यासोबत थोडासा पपईसुद्धा खाल्ला आहे. एवढा नाही, थोडासा खाल्ला आहे. आणि हा आहे माझा लंच. राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी घेतलेली आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी घेतली ज्यात शेंगदाणेसुद्धा आहेत आणि ठेचा घेतलेला आहे शेंगदाण्याचा आणि रोजच्याप्रमाणे एक ग्लास छास घेतलेला आहे. हा आहे माझा लंच. मी लंच घ्यायला विसरले म्हणून आता परत वरती जाते आणायला. ऑफिसला निघाली आणि 2 वाजता मी लंच केलं आणि त्यानंतर काही खाल्लं नाही आहे. विचार केला होता आज थोडंसं जास्त खाईन, पण नाही जमलं आज. आणि घरी आली आहे तर आमच्या बिल्डिंगमध्ये आज जेवण वगैरे होतं सगळ्यांना, पण आपला तर काय उपवास चालू आहे. त्यानंतर मग पटापट तयार झाली, कारण खाली जायचं होतं गरब्याला, पण पावसाचं काय वेगळंच चालू होतं आज सकाळपासून. पण तरीही तयार झाली होती म्हणून खेळायला तर जायचं होतं. तर सगळेजण त्या पावसात तसं भिजतच खेळत होते. फोटो वगैरे काढले आणि घरी येताना माझ्या मते 10 किलो तरी ह्याचं वजन वाढलेलं असेल या घागऱ्याचं. घरी आली आणि फक्त पाणी पियाली आहे. शेवट केला आजच्या दिवसाचा असा. आणि आता मी झोपते. 1 वाजला आहे रात्रीचा. उद्या भेटूया. चला बाय.